श्रीराम समर्थ. प्रकरण क्रमांक 7. श्री गुरुदेव रानडे चरित्र. नित्य नियमावलीचे संयोजन. नव्या नोकरीचा शोध. महाराजांचा निरोप घेऊन गुरुदेव आपल्या कुटुंबियांसमवेत इंचेगिरीहून पुण्यास गेले. पुण्यासारख्या ठिकाणी 3 माणसांच्या प्रपंचाचा बोजा कसा पेलणार याची त्यांना काळजी होती. प्रपंचाचा गाडा चालवण्यापुरती अधिक आवक असली तरी त्यांना त्यात समाधान मिळणार होते, कारण प्रपंच सांभाळून उर्वरित वेळ परमार्थासाठी व्यतीत करण्याचे त्यांचे निश्चित ठरले होते. स्वतःसाठी परमार्थ करून माझी जीवीची आवडी, भक्तीची नैन गुढी हे ध्येय ठरले होते. अध्यात्मशास्त्रातील गूढ उकलावे, आपल्या संप्रदायाच्या भक्तीची पताका सर्वत्र फडकवावी, सामान्य जनांना अंधाऱ्या मार्गातून ज्ञानमय ज्योतीकडे न्यावे या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर बसला होता. जे करावयाचे ते समर्थांच्या आज्ञेशिवाय नाही असा दृढभाव त्यांचा झाला होता. दिवसेंदिवस समर्पण वृत्ती व अव्यभिचारिणी भक्ती वाढत चालली होती. गुरुदेवांची ही समर्पण वृत्ती महाराजांनी ओळखली होती. महाराज गुरुदेवांच्या परमार्थाबरोबर प्रपंचाचीही विचारपूस करू लागले होते. गुरुदेवांच्या वरील प्रपंचाची जबाबदारी व त्यायोग्य परमार्थावर होणारा परिणाम जाणून गुरुदेव श्रावण सप्ताह संपवून इंचेगिरीहून पुण्यास जाऊन पोहोचतात तोच महाराजांनी खालील आशयाचे पत्र त्यांना लिहिले. पत्र. उद्योगाचे कार्य लवकर साधून घ्यावे अशाबद्दल प्रार्थना फार सांगितले आहे. नंतर भक्ती थाट होत आहे असे महाराजांनी सांगितले आहे. तारीख 9/9/1910. गुरुदेवांचे सर्व काही अलौकिक व असामान्य होते. महाराजांच्या वरील पत्रास त्यांनी लिहिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. पत्र. उद्योगाचे नोकरीचे कार्य लवकर साधून घ्यावे, नंतर भक्तीचा थाट होत आहे असे आपण लिहिले ते समजले. आपण सांगितल्याप्रमाणे काहीतरी उद्योग करावयाचे ठरलेच आहे, पण कोणता उद्योग करावा ते समजत नाही. उदरनिर्वाहापुरता काही उद्योग करणे जरूर आहे, पण तो उद्योगसुद्धा होता होईल तो परमेश्वर भक्तीस धरूनच असावा अशी मनापासून इच्छा आहे. ती पुरवणे आपल्याकडेच आहे. ज्या उद्योगाने अंगात अभिमान चढेल किंवा परमेश्वर भक्तीकडे दुर्लक्ष होईल किंवा परमार्थ विचारास आडकाठी होईल अशा प्रकारचा उद्योग करणे भाग पडू नये अशी बळकट इच्छा आहे. मग त्यात कितीही पैसे मिळत, तर ज्या उद्योगाने भक्तीचा प्रसार होईल व सत्पुरुषांचा यश कीर्ती प्रताप वाढेल अशा प्रकारच्याच उद्योगात गुंतावे असे मनापासून इच्छितो. केवळ पैशाने भक्तीचा थाट करण्यापेक्षा नीती व अनुभव वाढवून भक्तीचा थाट होणे शतपट चांगले आहे. पण अशा प्रकाराने भक्ती वाढविण्यास निश्चय प्रयत्न व बुद्धी देणे आपल्याकडेच आहे. तारीख 18/9/1910. नोकरीकरता प्रयत्न करण्याच्या बाबतीत देखील गुरुदेवांना महाराजांचे मार्गदर्शन हवे होते. आपण नोकरीसाठी कधी प्रयत्न करावा याबद्दल त्यांच्या मनात महाराजांच्या पत्राने शंका निर्माण झाली. त्यांच्या निवारणार्थ त्यांनी महाराजांना पत्र लिहिले व त्या पत्रात ते म्हणतात. पत्र. आपण आपल्या पत्रात लिहिले की उद्योगाचे कार्य लवकर साधून घ्यावे. तसेच महाराज समक्ष इंचेगिरीस भेटले असता त्यांनी सांगितले की गुरुद्वादशीस मी जमखंडीस येईपर्यंत उद्योग करतो किंवा करीत नाही हे काहीच म्हणू नका. जमखंडीस आल्यावर मग बघू. तर आत्ताच उद्योगाबद्दल प्रयत्न करण्यास लागू की श्री समर्थ जमखंडीस गुरुद्वादशीस भेटल्यानंतर नोकरीच्या खटपटीस लागू ते त्यास विचारून कळवावे. उत्तर येईल त्याप्रमाणे करीत आहे. तारीख 19/9/1910. वरील पत्रातील मजकूर त्यांच्या 12/7/1910च्या पत्रातील मजकुराशी मिळता जुळता आहे, परंतु 12/7चे पत्र श्रावण सप्ताहापूर्वी लिहिलेले असल्याने महाराजांच्या सान्निध्यामध्ये जे अनुभव आले त्या अनुभवाचे पाठबळ 12/7च्या पत्रास नव्हते. तारीख 18/9/1910च्या पत्रास अनुभवांचे व श्रद्धेचे पाठबळ आहे. या पत्रातील प्रत्येक वाक्य आपल्या ध्येयाकडे दृष्टी ठेवून साधन करण्याच्या साधकाचे अंतरंग उघडे करून ठेवल्यासारखे दिसते. पत्रातील प्रत्येक विचार सर्व साधकांना एक पाठच आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. इसवी सन 1906-07मध्ये ICSच्या परीक्षेला बसण्याचे ज्यांचे ध्येय होते त्याच गुरुदेवांनी 1910मध्ये नीती व परमार्थ सांभाळून पोटापुरते पैसे मिळाल्यास पुरे म्हणून त्यातच समाधान मांडण्याची आपली तयारी दर्शवली आहे. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलली होती. ध्येय निश्चिती ठरली होती. ते ध्येय गाठण्यास भक्ती, क्रिया, बुद्धी हवीच, पण त्याचबरोबर त्याला सद्गुरू कृपेची जोड पण हवी ह्याचीही त्यांना खात्री पटली होती. साक्षात्काराच्या प्रचारास शब्दज्ञानाची आवश्यकता. आत्मज्ञान मिळवून त्याचा प्रसार जगभर करण्याचे ध्येय
साध्य करण्यास आपल्याला काय करावे लागेल याचा त्यांनी विचार केला होता. सुशिक्षित समाजामध्ये खऱ्या ज्ञानाचा प्रचार करावयाचा होता. आधुनिक शिक्षणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरात ते राहत असल्याने त्यांचा संपर्क पाश्चिमात्य आचारविचारांच्या आहारी गेलेल्या सुशिक्षितांशी होता. तसेच शब्दज्ञानालाच खरे ज्ञान मानणाऱ्या समाजात आपले विचार मांडावयाचे असल्याने शब्दज्ञानास पूर्णपणे बाजूला सारून आपले ध्येय गाठणे शक्य नाही याची त्यांना चांगली जाणीव झालेली होती. अशा समाजामध्ये आपले विचार मांडावयाचे झाल्यास पडी घेऊन उलथ व्हावे ह्या उक्तीप्रमाणे वागावे लागते हेही त्यांना माहीत होते. तर्काधिष्ठित परमार्थ जगापुढे मांडावयाचा झाल्यास शब्दज्ञानाची मदत घेणे जरुरीचे आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. तारीख 18/9/1910 पत्र आपले विचार स्पष्टपणे आपल्या सद्गुरूंना कळवून शब्दज्ञानाच्या अभ्यासास त्यांचा आशीर्वाद असावा अशी संमती मिळावी म्हणून गुरुदेवांनी त्यांना लिहिले असावे असे वाटते. ते आपल्या पत्रात म्हणतात, पत्र अलीकडच्या शिकलेल्या लोकात निशब्द ज्ञानाचा प्रसार होण्यास शब्दज्ञानही उपयोगी आहे. वस्तुता पाहिले असता शब्दज्ञानापेक्षा निःशब्दज्ञान कोटीपटीने चांगले आहे. पण लोकांची अशीच मूर्खपणाची समजूत होऊन बसली आहे की शब्दज्ञानाखेरीज निःशब्दज्ञान मिळणे शक्य नाही. तर अशा लोकांस समजावून देणे झाल्यास काही वेळा शब्दज्ञानाच्याच मार्गाने जाऊन नंतर शब्दज्ञान किती पोकळ आहे आणि किती निःसत्व आहे हे समजून दिले असता त्यांच्यावर पुष्कळ परिणाम होणार आहे. रामदासांनी सांगितल्याप्रमाणे पडी घेऊन उलथणे हेच यशस्वी होणार आहे. तर सर्व लोकात निःशब्दज्ञान समजावून देण्यास थोडी बहुत शब्दज्ञानाचीही अपेक्षा आहे. ती पुरविणार आपण समर्थच आहात. हाच आपला विचार आपण लिहिलेल्या नित्यनेमावलीच्या प्रस्तावनेत खालील शब्दात त्यांनी व्यक्त केला आहे. विद्वत्ता व आत्मज्ञान, परा व अपरा विद्या, शब्दज्ञान व निःशब्दज्ञान यामध्ये जमीन आसमानचे अंतर आहे. वेदशास्त्राचे पठण केले म्हणजे आत्मज्ञान होतेच असे नाही. वेदशास्त्र अध्ययना वाचूनही आत्मज्ञान होणे शक्य आहे. आत्मज्ञानास शब्दज्ञानाची मदत होते पण आवश्यकता नाही हे तत्त्व जे सदैव उराशी बाळगतील त्यासच निःशब्द ज्ञानाची प्रीती उत्पन्न होऊन बुद्धीहूनही पर जो परमात्मा त्यास प्राप्त होण्याचा मार्ग सापडेल. पौर्वात्य व पश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा सांगोपांग अभ्यास केलेल्या गाढे विद्वान गुरुदेवांनी आपल्या शब्दपांडित्याच्या तेजाची आत्मज्ञानाशी तुलना केल्यास सूर्यापुढे काजवे चमकल्याप्रमाणे आहे हे जाणले होते. म्हणूनच इसवी सन 1914 MAच्या परीक्षेत मिळालेले सुवर्णपदक कोटाला लावून फोटो काढण्याचा मित्रमंडळींचा आग्रह त्यांनी झिडकारून लावला असावा. 20व्या शतकाच्या पहिल्या 1-2 दशकात नास्तिकवादाचा प्रसार झाला होता. विशेषतः पुण्यातील त्या काळच्या समाजसुधारकांच्या मनामध्ये नास्तिकवाद बराच बिंबला होता. म्हणून गुरुदेवांनी आपल्या पत्रामध्ये आपणास लिहिलेल्या नास्तिकवादाची भीती व्यक्त केली आहे. अध्यात्म साधनेस इंद्रिय निग्रहाची आवश्यकता असल्याने व अहंकाराचा धोकाही असल्याने त्यापासून दूर राहण्याचा आपला विचार इतर सर्व उद्योगात परस्त्री, परद्रव्य, अभिमान, नास्तिकपणा इत्यादी गोष्टींचा संसर्ग होतच असल्याने असले उद्योग करू नयेसे वाटते असे त्यांनी लिहिले. प्रपंच व परमार्थ दोन्ही चालविण्याची त्यांची इच्छा महाराजांनी पूर्ण करून दिल्याचे त्यांच्या पुढील जीवनावरून कळून येण्यासारखे आहे. सद्गुरूंच्या सहवासात तारीख 4/11/1910 पत्रात आता ज्या प्रसंगी जे खटपट नोकरीची कराल ते आपोआप घडून येत आहे असे लिहून महाराजांनी गुरुदेवांना नोकरीबद्दल आश्वासन दिले होते. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून गुरुदेव निश्चिंत होते. नेहमीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात ते जमखंडीस होते. महाराजांच्या कृपेनेच आपला आजार बरा झाला याची खात्री असलेल्या गुरुदेवांचा नेम चांगला चालला होता. दरसालप्रमाणे दिवाळीच्या सुमारास महाराज जमखंडीस आले असे समजताच गुरुदेव त्यांच्या दर्शनास तिकडे गेले. बोलता बोलता नेमाबद्दल गोष्टी निघाल्या तेव्हा आपला नेम चांगला चालल्याचे महाराजांना त्यांनी सांगितले. त्या वर्षीच्या प्रवासात गुरुदेव आपल्या समवेत असावेत असे श्री महाराजांची इच्छा होती. नेमाबद्दल बोलणे चालले असताना नुसता नेम करून काय होणार, संत संगती हवी असे महाराज कन्नड भाषेत म्हणाले. महाराज काय म्हणतात हे गुरुदेवांना समजले नाही. आमचा भाषांतरकार म्हणून नंद्याप्पा त्यांना महाराज काय म्हणतात म्हणून मी विचारले असे गुरुदेव सांगत असत. फिरतीवर असताना आपल्याबरोबर तुम्ही असावे अशी त्यांची इच्छा आहे असे नंदप्पांनी महाराजांच्या वाक्यावर भाष्य करून सांगितले. महाराजांच्या संगतीत राहावे अशी गुरुदेवांचीही मनीषा होती. नंदप्पांचे बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला. महाराजांच्या परवानगीने गुरुदेव त्यांच्याबरोबर फिरतीस निघाले.
नंदाप्पा, महादेव भटजी ही मंडळीही महाराजांबरोबर होती. जमखंडीहून तेरदाळास जाऊन तेथील सप्त्याचा कार्यक्रम करून सर्व मंडळींसह महाराज आपल्या दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे चिम्मडास आले. इसवी सन 1880मध्ये साधूबुवा चिम्मडास समाधिस्थ झाले. निंबर्गी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तेव्हापासून महाराज चिम्मडास जाऊन साधूबुवांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरती करून नारळ फोडून येत असत. ह्या खेपेस महाराज साधूबुवांच्या मठास गेले असता महाराजांचा अपमान होऊन मनाला क्लेशदायक अशा गोष्टी घडल्या. रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांचे चिरंजीव नारायणराव यांनी महाराजांना संस्कृत येत नसल्याचा गैरफायदा घेऊन संस्कृत वाक्यांचे संदर्भ देऊन त्यांना प्रश्न विचारला. यदृष्टम तन्न तन्नष्टम असे वाक्य असताना वस्तू दिसते म्हणता मग ते खोटे असले पाहिजे असे म्हणून त्यांनी वस्तूच्या अनुभवासच धक्का दिला. भाऊरायाही नेम करतो व घोडाही नेम करतो असे म्हणून महाराजांची आणि मेंढऱ्याची उपमा देऊन त्यांच्या शिष्यांची त्यांनी निंदा केली. महाराज तेथे असताना आपण बोलू नये म्हणून गुरुदेव स्वस्थ बसून होते. परंतु ज्यावेळी खुद्द महाराजांची निंदा होऊ लागली त्यावेळी तरुण गुरुदेवांना स्वस्थ बसवले नाही. ते पुढे झाले आणि उपनिषदे व गीतेतील संस्कृत वाक्यांचा आधार देऊन नारायणरावांचे म्हणणे त्यांनी खोडून काढले. हे ऐकून महाराजांना आनंद झाला. पण चिम्मड मठाशी यापुढे संबंध ठेवायचा नाही हे मनाशी पक्के ठरवूनच त्यांनी चिम्मड सोडले. पुढे ते कधीच त्या मठामध्ये गेले नाहीत. नित्य नियमावलीची कल्पना. पूर्वीपासून इंचेगिरी मठाचे सांप्रदायिक भजन नव्हते. चिम्मड मठाचे जे भजन होते तेच भजन इंचेगिरी मठामध्ये म्हटले जात होते. पूर्वी रात्रीचे भजन म्हणजे 12 अभंग मात्र होते. वरील घटनेने महाराजांना वाटले की आपले स्वतंत्र भजन असावे. आमचे भजन का म्हणता म्हणून ते विचारतील तेव्हा आपले असे स्वतंत्र भजन असावे असे आपल्या बरोबरीच्या मंडळींना महाराज म्हणाले. चिम्मडचा कार्यक्रम संपवून महाराज नावलगीस गेले. तेथील सप्ताह करून बैलगाडीतून सर्व मंडळी सकाळच्या प्रहरी जमखंडीस निघाली. आपले स्वतंत्र भजन असावे असे महाराजांनी सांगितल्यापासून गुरुदेवांच्या मनामध्ये तोच विचार घोळू लागला होता. येताना वाटेत बैलगाडी थांबवून महाराज बहिर्दशेस गेले. त्यांच्याबरोबर नंद्याप्पा तांब्या घेऊन गेले. गाडीत महादेव भटजी व गुरुदेव दोघेच होते. आपल्या भजनावलीबद्दल बोलताना पहिले पाहता श्रीमुख हा भजनावलीचा पहिला अभंग घातल्यास कसे होईल असे गुरुदेव महादेव भटजींना विचारून चर्चा करीत होते. इतक्यात महाराज आले व पहिले पाहता श्रीमुख हाच अभंग असू दे असे गुरुदेवांना त्यांनी सांगितले. गाडीतील त्या दोघांना आपण येथे चर्चा करीत होतो ते महाराजांना कसे कळले याबद्दल आश्चर्य वाटले. आम्ही येथे आपसात बोलत होतो ते आपणास कसे कळले असा सरळ प्रश्न त्यांनी विचारला. ते तसे होते असे सांगून भजनावली तयार करण्याची जबाबदारी महाराजांनी गुरुदेवांवर सोपवली. जमखंडीस परतल्यावर गुरुदेवांच्या अंगात ताप भरला. 1-2 दिवसातच महाराज जमखंडीहून दुसऱ्या गावात जाणार होते. आपण तापाने आजारी महाराज गावाला निघाले. आता काय करावे म्हणून त्यांनी महाराज माझ्या अंगात ताप भरला आहे, आपण तर गावास निघाला, माझ्या आजाराचे काय असे गुरुदेवांनी महाराजांना विचारले. 3 दिवसात ताप उतरतो असे महाराज म्हणाले. दुसऱ्या दिवशीच महाराज जमखंडीहून दुसरीकडे गेले. महाराजांचे शब्द खरे होणार याबद्दल गुरुदेवांची खात्री होती. तिसऱ्या दिवशी रात्री घाम सुटून त्यांच्या अंगातील ताप पूर्ण उतरला. आपली ही आठवण सांगून महाराजांचे शब्द कधीच वाया गेले नाहीत असे ते सांगत असत. नित्य नियमावलीचे संयोजन. महाराजांच्या इच्छेप्रमाणे इंचेगिरी संप्रदायाची भजनावली तयार करण्याचे काम 24-25 वर्षांच्या तरुण गुरुदेवांनी एका वर्षात पुरे केले. भजनावलीतील काही भागांचे हस्तलिखिताचे काम त्यांनी आपले भाचे श्री न ग दामले यांच्याकडून करवून घेतले. अभंग, पदे, आरत्या व अष्टके इत्यादी साहित्याची जमवाजमव व जुळवाजुळव हे काम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेवांनीच केले. पंचसमासीचा पुष्कळचा भाग व 5व्या समासातील मुक्तिलक्षण ओव्या 67 ते 81 त्यांनीच लिहिलेल्या आहेत. गणपतराव पवार यांच्याकडून आलेला पंचसमासीचा भाग व त्यांनी पाठवलेली आरती दुरुस्त करण्याचे कामही त्यांनीच केले. इतके परिश्रम घेऊन तयार केलेल्या नियमावली सुदीर्घ अशी प्रस्तावना त्यांनी लिहिली. संप्रदायाचा संक्षिप्त इतिहास, श्री निंबर्गी महाराज व महाराजांच्या जीवनातील वैशिष्ट्ये, आत्मज्ञानाचे खरे स्वरूप इत्यादी विषयांचा समावेश त्या प्रस्तावनेत वाचून गुरुदेवांच्या विचारशक्तीची व त्यांच्या गुरुभक्तीची कल्पना वाचकांना आल्याशिवाय राहत नाही. इतके परिश्रम घेऊन तयार केलेल्या नित्य नियमावलीमध्ये गुरुदेवांचा नामनिर्देश कोठेही दिसत नाही, हेही एक त्यांचे वैशिष्ट्य आहे. पानाआड फळ जसे वाढावे तसे आपण मागे राहून आपले नाव पुढे न आणता आपली प्रगती साधण्याची त्यांची वृत्ती लहानपणापासूनच त्यांच्यात होती असे दिसते. त्यांच्या या निरंकार वृत्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे इसवी सन 1908-1909 डेक्कन कॉलेजामध्ये दक्षिण फेलो म्हणून काम करीत असताना घडलेली गोष्ट आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धीने, अभ्यासवृत्तीने,
मृदुमधुर वाणीने व मनमिळवू स्वभावाने ते आपल्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या प्रेमादरास पात्र झाले होते. त्यांच्याबद्दल त्यांचे प्राचार्य बेन यांना अभिमान वाटत असे. प्राध्यापक वुडहाऊस तर त्यांचे निकटचे स्नेहित झाले होते. आपल्या शिकवण्याच्या कौशल्यामुळे व प्रेमळ स्वभावाने आपल्या विद्यार्थी वर्गात चांगला नावलौकिक त्यांनी मिळवला होता. गुरुदेवांचा गौरव व्हावा असे त्यांच्या प्राचार्यांना वाटत होते. महाविद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांपैकी श्रीखंडे यांना गुरुदेवांचा गुणगौरवपर लेख लिहून कॉलेजच्या नित्यकालिकामध्ये छापण्यास प्राचार्य बेन यांनी सांगितले. त्याप्रमाणे श्रीखंडे यांनी लेख लिहून दिला. आपल्या वेगळ्या एका कामानिमित्त नियतकालिकाच्या छपाईचे काम ज्या छापखान्यात चालले होते तेथे गुरुदेव गेले असता त्यांनी तो लेख पाहिला. तो लेख पाहून गुरुदेवांना राग आला. छापलेला तो लेख घेऊन कॉलेजवर आले व त्यांनी श्रीखंडेंना बोलावले. हा लेख लिहिण्यास तुम्हाला कोणी सांगितले असे त्यांना विचारले. प्राचार्य बेन यांच्या सांगण्यावरून मी लिहिला आहे असे श्रीखंडे यांनी सांगितले. ते प्रकरण तेथेच थांबले नाही. तो लेख घेऊन गुरुदेव प्रिन्सिपॉलकडे गेले आणि हा लेख लिहून छापण्यास आपण सांगितलेत काय असा सरळ प्रश्न त्यांनी विचारला. होय, मीच सांगितले होते असे बेन साहेबांनी उत्तर दिले. आपण अशी कशी परवानगी दिलीत याचे मला आश्चर्य वाटते. उगवत्या तरुण मित्रांची स्तुती करणे म्हणजे त्याला शाप दिल्यासारखेच आहे. उगवत्या तरुण मित्राची स्तुती करणे म्हणजे त्याला शाप देण्यासारखेच आहे असे सांगून नियतकालिकामध्ये तो लेख छापण्यास आपली नापसंती व्यक्त केली. गर्वावरी त्यांनी गर्व केला. महाराजांचे प्रशस्तीपत्रक. इसवी सन 1910 पासून तयार होत असलेले नित्यनेमावलीचे पुस्तक तारीख 1/12/1911 छापून तयार झाले. छपाईची सर्व व्यवस्था महाराजांचे सोलापूरचे शिष्य विष्णू रामचंद्र फडके यांच्याकडे होती. मार्गशीर्ष सप्ताहाच्या वेळी नेमावली तयार झाली. महाराजांनी नेमावलीची प्रस्तावना वाचून घेतली. त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी आपणास झालेला आनंद पत्राने खालील शब्दात व्यक्त केला. पत्र. बुके छापल्याचे नंदेप्पा यांनी सांगितलेच असेल. बुकावरील प्रस्तावना फार उत्तम झाली आहे. प्रस्तावना ऐकून वडिलांनी म्हणजे महाराज फार हर्ष व आनंद मानले. असो. तारीख 19/12/1911. इतक्या लहान वयात गुरुदेवांनी आपल्या गुरुकडून प्रशस्तीपत्रक मिळवले. येथे प्रकरण क्रमांक 7 समाप्त होते. आता उद्या प्रकरण क्रमांक 8 पाहू. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.